ओके ठीक आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या नवीन टॉपिकमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायचं आहे वर्क आणि एनर्जीचा हा आपला टॉपिक. आपण हे चॅप्टर आपण सुरू केलंय आणि ह्या चॅप्टरमधला एक पॉइंट आहे, त्या पॉइंटचं नाव आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. जसं आपण पहिला युनिट बघितला, पहिल्या युनिटचं नाव काय, पहिल्या चॅप्टरचं नाव काय, पहिल्या चॅप्टरचं आपलं नाव काय, लॉज ऑफ मोशन. मग लॉज ऑफ मोशन मध्ये आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ऍक्सलरेशन. बरोबर आहे. तिथं ऍक्सलरेशन बघितलंय, इथं काय बघायचंय वर्क. आता वर्क कसं होतं, वर्क डन काय आहे याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. नक्कीच आजचा टॉपिक सुद्धा त्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग आहे. जसं आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऍक्सलरेशन बघितलं होतं, सेम तसंच त्याच प्रकारे त्या ठिकाणी इथं आहे. परंतु इथं जो काही थिटा आहे त्या थिटा बरोबरचा जो काही अँगल आहे तो अँगल त्या ठिकाणी कधी 0 डिग्री घ्यायचा आहे, कधी 90 डिग्री घ्यायचा आहे, तर कधी 180 डिग्री घ्यायचा आहे. आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपलं ऍक्सलरेशन जे वर्क जे आहे ते काय होणार आहे, तर त्या ठिकाणी चेंज होणार आहे. आणि मग आता आपल्याला बघायचं की इथं काय सांगितलं, या पॉइंटचं नाव पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क काय आहे. मग सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी दिलंय आपल्याला काय, तर त्या ठिकाणी दिलंय तर पॉझिटिव्ह वर्क काय दाखवलंय. पहिलं पॉझिटिव्ह, आपण त्या ठिकाणी पहिला टॉपिक बघतो कोणता, पॉझिटिव्ह वर्कचा. अल्टरनेट 1 बाय 1 त्या ठिकाणी आपण काय करायचंय की 1 बाय 1 एक एक टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, when the force and the displacement are in the same direction. जर समजा काय असेल तुमचा फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, जेव्हा एखाद्या वस्तूला जेव्हा तुम्ही फोर्स लावणार, काय लावणार, फोर्स लावणार. आणि फोर्स लावत असताना त्या ठिकाणी फोर्स लावल्याच्या वेळेस तुमचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे एखाद्या वेळेस फोर्स लावला त्याच्या त्या ठिकाणी काय डिस्प्लेसमेंट महत्वाचं आहे. तर फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट हे कसं असेल आणि त्याची डायरेक्शन कशी असेल, तर सेम असेल. काय असेल, सेम असेल. तर डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट वर तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता आपण कुठल्याही वस्तूवरती फोर्स लावतोच आणि त्यावर त्या ठिकाणी ती वस्तू हलणार हे आपल्याला माहिती आहे, किंवा कुठल्या वस्तूला फोर्स लावल्यानंतर ती वस्तू हलते याचा अर्थ ती वर्क घडतं हे याच्या अगोदर आपण शिकलोय. पण इथं महत्त्वाचा पॉईंट काय, जर तुम्ही विशिष्ट वस्तूला समजा आता हे एक इथं प्लेट वगैरे दिसते आपल्याला, ह्या प्लेटला तर त्या ठिकाणी आपण काय केला, फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर ही जी काही प्लेट आहे तर ही काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. काय होणार आहे, डिस्प्लेस त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग डिस्प्लेस नेमकी कशी होते, तर त्या ठिकाणी सेम डायरेक्शन जर होत असेल, कशा डायरेक्शन ना, सेम डायरेक्शन जर होत असेल आणि त्या ठिकाणी जर तो काही थिटा अँगल आहे, त्यातला जो अँगल आहे तो अँगल किती पाहिजे तुम्हाला, तर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. किती पाहिजे बाबड्या, 0 डिग्री. जर अँगल थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणता येईल, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. तेव्हा त्या ठिकाणी जे काही वर्क डन असणार आहे ते कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मग लक्षात एवढंच फिट ठेवायचंय. काय फिट ठेवायचं लक्षात तुम्हाला, की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वस्तूला फोर्स लावला, काय लावला, फोर्स लावला आणि फोर्स लावल्याच्या वेळेस तेव्हा ती वस्तू डिस्प्लेस झाली. काय झाली रे, डिस्प्लेस झाली. आणि डिस्प्लेस झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तूचं जे काही डायरेक्शन आहे ती कशी आहे, राईट, सेम पाहिजे. आणि त्या ठिकाणी डायरेक्शन सेम असून सुद्धा त्याचा जो काही अँगल आहे, अँगल थिटा, त्या ठिकाणी थिटा इज इक्वल टू किती डिग्री घ्यायचा आहे, 0 डिग्री घ्यायचा आहे. मग जर जेव्हा तुम्ही 0 डिग्री अँगल घेणार तेव्हा त्या ठिकाणी तुमचं जे काही वर्क डन असणार आहे ते किती असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. समजा तुमचा पॉझिटिव्हचा पॉईंट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. नंतर आपल्याला पॉईंट बघायचा त्या ठिकाणी कोणता, तर त्याचा निगेटिव्हचा. कोणता, निगेटिव्ह. आता पॉझिटिव्हच्या नंतर निगेटिव्ह कसा त्या ठिकाणी संबंध येतो तो आपण बघूया. मग निगेटिव्ह मध्ये काय सांगितलंय, when the force and displacement are in opposite direction. आता इथे डायरेक्शन कशा असणार आहे, अपोजिट असणार आहे, अपोजिट. ठीक आहे. सेम डायरेक्शन असणार आहे का, सेम नाही. म्हणजे ही डायरेक्शन इकडे जाईल तर ही डायरेक्शन इकडे जाईल, म्हणजे सगळं ज्या डायरेक्शन असणार आहे ते अपोजिट असणार आहे. परंतु पहिले जे आपण पॉझिटिव्ह पाहिजे त्यामध्ये दोन्ही पण डायरेक्शन कशा आहेत, सेम आहे. काय सेम आहे. दोन्ही डायरेक्शन जर आपण पाहिलं दोन्ही डायरेक्शन अशी त्या ठिकाणी सेम येतात. परंतु इथं डायरेक्शन आता काय येणार आहे, अपोजिट येणार आहे. मग लक्षात ठेवायचं काय आहे की ज्या वेळेस
जर आपलं त्या ठिकाणी काय असेल डायरेक्शन जर अपोजिट असेल, काय असेल अपोजिट, इथं त्या ठिकाणी अपोजिटला मार्किंग करतोय आणि इथं त्या ठिकाणी सेमला मार्किंग करतोय, कारण हे सेम आणि अपोजिट वर त्या ठिकाणी आपलं वर्क त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे किंवा त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. मग जर समजा एखाद्या वस्तूला फोर्स लावला आणि ती वस्तू डिस्प्लेस झाली आणि जर त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी काय असेल तर अपोजिट असेल तर तेव्हा अँगल किती असणार रे? 180 जो काही तुम्हाला थीटा घ्यायचा आहे थीटा, तो थीटा किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. आणि मग जेव्हा थीटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल तेव्हा त्या ठिकाणी आपलं वर्क हे कोणतं असणार? निगेटिव्ह असणार. कोणतं असणार? निगेटिव्ह असणार. ठीक आहे. आणि म्हणून मग पुढे काय सांगितलंय? द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. पण जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या वस्तूला फोर्स लावणार तेव्हा त्या ठिकाणी तिचं जे काही वर्क डन असणार आहे ते वर्क डन नेमकं कसं असेल? निगेटिव्ह असेल. कळलं का? म्हणजे काय? डायरेक्शन अपोजिट थीटा किती रे? 180 डिग्री. डायरेक्शन अपोजिट त्याचबरोबर त्या ठिकाणी थीटा 180 डिग्री असेल तर त्या ठिकाणी जे काही वर्क डन आहे ते कोणतं? करेक्ट. कोणतं आहे? निगेटिव्ह आहे. आता समोर जे राहिले कोणतं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायचं झिरो ऍक्सलरेशन. ठीक आहे. काय? झिरो ऍक्सलरेशन आपण बघणार, त्याला आपण त्या ठिकाणी गोळा म्हणतो. मग आता हे झिरो ऍक्सलरेशन बघायचंय का? नाही, तर वर्क डन बघायचंय. काय बघायचंय? वर्क डन. ठीक आहे. आता आपण ऍक्सलरेशन याच्या अगोदर शिकलो त्याच्यामुळे आपलं वारंवार त्या ठिकाणी ऍक्सलरेशन असा शब्द येत असेल, परंतु त्याला विपर्यास करा. इथं आपण शिकायचं काय? तर वर्क शिकायचंय. काय करायचंय? वर्क शिकायचं. याच्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघायचंय किंवा त्या ठिकाणी लक्षपूर्वक त्या ठिकाणी जर तुम्ही पॉईंट समजून घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित तो पॉईंट काय आहे, नेमकं ऍक्सलरेशन मध्ये काय फरक आहे, वर्क डन मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला निश्चित कळेल. ठीक आहे. नाहीतर मग मी चालली माझं सांगत तुम्ही ऐकून चालली अशातला भाग व्हायला नको. समजलं का? हो. ठीक आहे. मग आता काय? तर आता इथं आपल्याला बघायचं कोणतं तर झिरो वन. ठीक आहे. झिरो वन कसं होतं हे आपण त्या ठिकाणी बघणार आहे. मग बघा, when the applied force does not cause any displacement. आता इथं त्या ठिकाणी काय होणार नाही तर when the applied force, जेव्हा तुम्ही फोर्स लावला परंतु does not cause any displacement, इथं कुठलंच डिस्प्लेसमेंट घडून येणार नाही. मग जर ज्या अर्थी इथं डिस्प्लेसमेंट घडूनच आलं नाही तर मग त्या ठिकाणी पुढे काय सांगितलंय की when the force and displacement are perpendicular to each other. आणि जेव्हा त्या ठिकाणी इथं काय घडणार नाही, फोर्स लावल्यावर सुद्धा काय? फोर्स लावल्यावर सुद्धा इथं एखाद्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालंच नाही तर त्या ठिकाणी काय होईल की when the force and displacement are perpendicular, तेव्हा जे काही फोर्स असणार आहे तो फोर्स कसा असणार आहे आणि ते डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. ते असं एकमेकांना लंब असणार आहे. समजलं का? परपेंडिक्युलरचा मीनिंग काय होतो? लंब असणे होतो. आणि लंब असणे म्हणजे काय? एक लाईन त्या ठिकाणी स्ट्रेट आणि एक लाईन त्याची अशी आडवी, म्हणजे एक प्रकारचा आपला टी काय होतो? इंग्रजी लेटर मधला टी तयार होतो, म्हणजे एक प्रकारचा परपेंडिक्युलर तयार होते. आणि म्हणून when the force and displacement are perpendicular to each other, but तो परपेंडिक्युलर असताना सुद्धा काय? परपेंडिक्युलर असताना सुद्धा थीटा किती घ्यायचा आहे रे? 90 डिग्री. जर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे परंतु थीटा जर तुमचा मिसमॅच असेल, थीटा जर तुमचा वेगळा असेल तर तरी सुद्धा तुमचं त्या ठिकाणी ऍक्सलरेशन ते जे काही तुमचं वर्क डन आहे तर ते वर्क डन झिरो असणार नाही. परंतु जर झिरो वर्क डन आपलं गौरव करायचंय, कोणतं वर्क डन करायचंय? झिरो करायचंय. तर वर्क डन जर झिरो करायचं असेल तर त्या ठिकाणी थीटा हा किती घ्यावा लागेल रे? 90 डिग्री. थीटा हा 90 डिग्री घ्यावा लागेल. आणि जो काही फोर्स आहे, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट घडेल का रे? नाही. इथे डिस्प्लेसमेंट घडणार नाही. आणि मग डिस्प्लेसमेंट जर त्या ठिकाणी घडलं नाही तर त्या ठिकाणी जो काही फोर्स आहे आणि जे काही डिस्प्लेसमेंट आहे तर हे एकमेकांना कसं असतं रे? परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. परपेंडिक्युलर टू इच अदर. थीटा किती आहे? 90 डिग्री आहे. म्हणून द वर्क डन बाय द फोर्स इज झिरो. आणि म्हणून तुम्ही इथे किती फोर्स लावला तर त्या ठिकाणी जे काही वर्क डन आहे ते किती होईल? तर झिरो होईल. काय होईल? झिरो होणार आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. आता मला वन बाय वन एका त्या ठिकाणी सांगायचंय की पॉझिटिव्ह वर्क डन घडण्याकरता थीटा हा किती घ्यायचा? सांग रे बाबू. 0. किती घ्यायचा? 0. पॉझिटिव्ह काय बोलतोय प्रश्न नीट आहे का? पॉझिटिव्ह वर्क डन घडण्याकरता थीटा घ्यायचा किती? 0 डिग्री. ठीक आहे. नंतर सांग गोपाल मला की जर मला निगेटिव्ह वर्क डन जर घ्यायचं असेल तर मला थीटा किती घ्यावा लागेल? थीटा आपल्याला निगेटिव्ह जर
वर्क डन घडवणं असेल तर आपल्याला थिटा 180 डिग्री घ्यावं लागेल. 180 डिग्री घ्यावं लागेल. जर त्या ठिकाणी मी जर समजा मी त्या ठिकाणी थिटा जर 90 डिग्री घेतला, थिटा जर 90 डिग्री घेतला तर ते वर्क डन नेमकं कोणतं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. कोणतं बघा अनुमान? झिरो वर्क डन. झिरो वर्क डन. कोणतं आहे? Zero झिरो वर्क work डन. नंतरचा माझा प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या वर्क डन मध्ये त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी घडलं नाही, ठीक आहे, म्हणजे फोर्स लावलाय पण डिस्प्लेसमेंट घडलं नाही, परंतु त्या जे काही डिस्प्लेसमेंट आणि जे काही फोर्स आहे तो एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. काय? परपेंडिक्युलर आहे. तर ते वर्क डन नेमकं कोणतं? कोणतं वर्क डन आहे ते? गौरव बाळा कोणतं आहे? पॉझिटिव्ह वर्क डन आहे का ते? नाही. झिरो वर्क डन आहे. काय ते? झिरो. पॉझिटिव्ह जे सांगितलंय ते उत्तर चुकीचं आहे. गौरव बाळा त्याला कोणतं वर्क म्हणतो आपण? झिरो वर्क डन म्हणतो. झिरो. ठीक आहे. त्यामुळे अगोदर आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे की नाही? आपण फक्त त्या ठिकाणी आपलं लक्ष बाहेर असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात. असो, अभ्यासाचा हा भाग त्या ठिकाणी आहे. सिट डाऊन होतं त्या ठिकाणी काही 20-25, ठीक आहे, परंतु असं होऊ द्यायचं नाही. मग आता नंतरचा प्रश्न मी पुन्हा विचारू का रे? यस सर. झालेल्या टॉपिक वरती प्रश्न विचारू का? यस सर. ठीक आहे. आता तिन्ही पण टॉपिक तुम्हाला कळले असेल, कळले का? ठीक आहे. मग आता मला सांगा काय की जर समजा डायरेक्शन सेम आहे, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स डायरेक्शन म्हणजे बघा जेव्हा आपण फोर्स लावतो तेव्हा डिस्प्लेसमेंट आणि त्या ठिकाणी काय म्हणता येईल डायरेक्शन हा या काय असेल तर त्या ठिकाणी सेम असेल, परंतु थिटा हा 90 डिग्री आहे, तर ऍक्सलरेशन नेमकं कोणतं? सॉरी, तरी वर्क डन नेमकं कोणतं? हा काय सांगता येईल? थिटा जर आपला कोणता असेल 90 डिग्री, मी प्रश्न विचारा डायरेक्ट. 90 डिग्री जर असेल, थिटा जर आपला त्या ठिकाणी 90 डिग्री असेल तर मग कोणतं वर्क डन घडेल? पॉझिटिव्ह घडेल पण परपेंडिक्युलर घडेल सर. पॉझिटिव्ह घडेल पण परपेंडिक्युलर घडेल. ठीक आहे. Yes, sir. हा कारण का पॉझिटिव्ह घडेल आणि परपेंडिक्युलर कसं नेमकं व्हाय का? सर आपल्याला 90 डिग्री म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट जेव्हा फोर्स आपण लावतो तेव्हा आपलं डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर घडतं. नाही. तर इथे लक्ष कसं आहे माहिती का? मग तू सांगितलं काय पॉझिटिव्ह शब्द नको वापरून इथं कोणतं वापर? झिरो घे ना. झिरो. काय घे? झिरो घे. कारण मी सांगताना काय म्हणलं की थिटा हा किती आहे तुमचा? 90 डिग्री आहे. किती रे? 90 डिग्री आहे. आणि जर तू सांगतोय काय डिस्प्लेसमेंट आणि त्या ठिकाणी जे काही फोर्स असणार आहे तो काय असणार आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी जे काही वर्क डन घडेल ते कसं घडेल? झिरो घडेल. कसं घडेल? झिरो. समजलं का? ठीक आहे. सिट डाऊन. नेक्स्ट प्रश्न पुन्हा विचारतो. असाच त्या ठिकाणी प्रश्न विचारतो. लक्ष द्या की जर समजा अपोजिट डायरेक्शन आहे आणि त्या ठिकाणी थिटा हा 0 डिग्री आहे, तर होणारा जे काही वर्क डन आहे ते नेमकं कोणतं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो? पॉझिटिव्ह. कोणतं? पॉझिटिव्ह. काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे का? मी प्रश्न काय विचारला तुम्हाला की जर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कसं आहे? डिस्प्लेसमेंट कसं आहे? सेम आहे का डिफरंट विचारलं होतं? डिफरंट. पण आपला थिटा म्हणजे जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते मी अपोजिट विचारलंय, परंतु थिटा हा चेंज केलाय. मग त्या ठिकाणी थिटा जर चेंज केला असेल तर अपोजिट जर असेल ना, मग तुम्ही त्या ठिकाणी काय सांगणार? मग तुम्ही उत्तर असं पाहिजे की डायरेक्शन जरी अपोजिट असली सर तरी त्या ठिकाणी थिटा तुम्हाला किती घ्यावं लागेल? 180 डिग्री घ्यावं लागेल. तेव्हा त्या ठिकाणी तुमचं जे वर्क डन आहे ते किती होईल? निगेटिव्ह. कोणतं होईल? निगेटिव्ह होईल. कळलं का? हे त्याचा आपण त्या ठिकाणी आन्सर येईल. ठीक आहे. आजचा पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. याच्यामध्ये काही क्वेरीज असेल तर नक्कीच तुम्ही आताच तुर्तास त्या ठिकाणी विचारू शकता. काही अडचण नाही. ठीक पण आहे. आपण पहिला प्रश्न विचारला हा. तुम्ही आपल्या थिटा 90 डिग्री सांगितला. बरं. हा मग आपलं तेव्हा वर्क डन 0 म्हणलं तुम्ही. थिटा 90 डिग्री सांगितलं, वर्ग 0 म्हणलं, राईट? 0 हा. म्हणलं. हा मग आता आपण इथं थिटा आपला 0 घेतला. बरं. इथं वर्क डन कोणतं व्हायला पाहिजे? नेमकं निगेटिव्ह व्हायला पाहिजे. आपलं ऑपोजिट डायरेक्शनला घेतलं ना आपण थिटा, मग एक 180 डिग्री व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. हा, काही प्रश्न बरोबर आहे. आता कुठलंही वर्ग घडण्याकरता जेवढ्या त्यांनी कंडिशन दिल्यात ना तेवढ्या कंडिशन जर पूर्ण जर केल्या तर तेव्हा त्या ठिकाणी वर्ग तेच घडतं. समजा आता तुमचा प्रश्न असा होता, मी प्रश्नही सुद्धा थोडा वेगळा विचारला, वेगळ्या स्वरूपाचा विचारला. काय विचारलं होतं मी की डायरेक्शन ही काय अपोजिट आहे, परंतु त्या ठिकाणी थिटा मी विचारला 90 डिग्री. नाही. काय
काय विचारला, 90 डिग्री विचारला असेल किंवा 0 डिग्री विचारला असेल, बरोबर आहे. परंतु जर तुम्ही म्हणाल पाहिजे उत्तरामध्ये की सर डायरेक्शन डिस्प्लेसमेंट आणि त्या ठिकाणी डायरेक्शन जी आहे ती अपोजिट जरी असली तरी तुम्हाला थिटा हा किती घ्यावा लागेल, 180 डिग्रीज घ्यावा लागेल. म्हणजे त्याची जी की कंडिशन आहे, टर्म्स अँड कंडिशन त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील, तेव्हा त्या ठिकाणी वर्क डन हे काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि सर मग आपण थिटा 0 घेतला तर आपलं वर्क डन आपण इथे सांगू शकत नाही कोणतं निघेल म्हणून. सांगू शकतो ना, परंतु थिटा जर तू 90 डिग्री घेतला म्हणतोय, मग थिटा जर तुला 90 डिग्री घ्यायचा आहे तर तुला डिस्प्लेसमेंट आणि त्या ठिकाणी फोर्स हा कसा पाहिजे, परपेंडिक्युलरच पाहिजे. जर त्या ठिकाणी आपण अपोजिट डायरेक्शन मध्येच आपण थिटा आपल्याला 90 डिग्री घेतला, अपोजिट डायरेक्शन बरं निघू शकत नाही मग आपले. अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण थिटा 90 डिग्री घेतला तर ते निगेटिव्ह होणार नाही ना, कारण त्याची टर्म्स कंडिशन चुकली ना पूर्ण. त्याची टर्म्स कंडिशन काय सांगते की जर समजा तुम्हाला जर निगेटिव्ह वर्क जर घडून आणायचं असेल तर तुम्हाला अपोजिट डायरेक्शन पाहिजे. काय पाहिजे, अपोजिट डायरेक्शन पाहिजे. नंतर दुसरं काय पाहिजे, थिटा किती पाहिजे, 180 डिग्री पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी किती होईल, वर्क डन तुमचं निगेटिव्ह होईल. समजलं का? म्हणजे त्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. तेव्हा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि कोणतं वर्क डन, 0 वर्क डन त्या ठिकाणी घडून येईल. समजलं का? ठीक आहे. प्रश्न पडणं खूप गरजेचं आहे, कारण तशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले होते, बरोबर आहे. कारण अचंबित होणं किंवा कन्फ्युजन होणं, आपलं कन्फ्युजन दूर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्हाला समजला असेलच. ठीक आहे. तर आता आजचा जो हा टॉपिक आहे, या टॉपिकच्या बद्दल तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि आजचा जो काही हा झालेला सेशन आहे, टॉपिक आहे, याचा तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ह्या स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि आपला जो काही व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी पाठवायचा आहे. अगोदर तुम्ही पहिला स्क्रीनशॉट घ्या 2 मिनिटात. चला, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय असेल. ठीक आहे. मग आता तुम्ही तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब लाईक त्या ठिकाणी करायचं आहे आणि नक्कीच जे काही बेल आयकन आहे ते दाबायचं आहे. कारण येणारा जो काही व्हिडिओ आहे तो सगळ्यात अगोदर कोणाचा असेल, तुमचाच असेल आणि तुम्ही त्याला 100% बघणार आहात. ठीक आहे. तत्पूर्वी सगळ्यांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. बघूया आणि भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.